स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन नंबर 4, प्रश्न क्रमांक 4. त्याच्यातला पहिला प्रश्न त्याच्यातला आपण पहिला बघितला होता वाक्याचे प्रकार, कंप्लीट झालाय. आता दुसरा महत्वाचा, वाक्य परिवर्तन किंवा रूपांतर किंवा बदल, 2 मार्काचा प्रश्न. पांडे, हा नीट बस. कर कर रे, कशाला मन मारतो उगाच. हे पुस्तक आहे आपलं, बघितलं असेल तुम्ही. हे पुस्तक तुम्हाला मिळेल. हे मी बनवलेलं पुस्तक आहे. याच्यामध्ये संपूर्ण ग्रामर आणि रायटिंग स्किल दिलेलं आहे. कवितेचं रसग्रहण दिलेलं आहे. स्वमतचे प्रश्न दिलेले आहेत. वेळ असेल नाही तुम्हाला तुमच्या बाकीच्या नोट्स बरोबर हे पुस्तक मिळेल. मग तुम्हाला वेगळं लिहायची किंवा प्रॅक्टिस करायची गरज नाही, याच्यामध्येच लिहायचंय. पण सध्या तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. आपण वाक्याचे प्रकार बघितले होते. किती प्रकार होते वाक्याचे? एकूण 4 प्रकार होते. पहिला बघितलं होतं आपण विधानार्थी वाक्य, दुसरा बघितलं होतं आपण प्रश्नार्थी वाक्य, तिसरा उद्गारार्थी आणि चौथा आज्ञार्थी वाक्य. फक्त वाक्याचे प्रकार आपल्याला ओळखायचे होते, हे आपण पाहिलं होतं. त्याच्या सिम्बॉल, त्याच्या चिन्हावरून आपण ते वाक्याचे प्रकार ओळखणार होतो. कन्सेप्ट क्लिअर झाली. 9वीला पण होता आपल्याला, आता पण आहे. हाही प्रश्न आपल्याला मागच्या वर्षी होता. खूप सोपा आणि महत्वाचा प्रश्न. याही प्रश्नाला आपल्याला 2 पैकी 2 मार्क मिळाले पाहिजेत. खूप सोपा आहे. त्याची नावं बघा काय आहेत: वाक्य परिवर्तन, वाक्य रूपांतर, वाक्य बदल. तिघांचा मिनिंग एकच आहे. म्हणजे वाक्यामध्ये काय करायचं आपल्याला? बदल करायचा आहे, किंवा वाक्य काय करायचंय? रूपांतर करायचंय किंवा परिवर्तन. आता रूपांतर, परिवर्तन, बदल करत असताना आपल्याला एक सेंटेन्स एक्झाम्पल म्हणून दिलेलं असेल. त्याच्याच बरोबर त्याच्या बाजूला कंसामध्ये आपल्याला सजेशन, सूचना दिली असेल. दिलेल्या सूचनेनुसार वाक्य रूपांतरित करा, दिलेल्या सूचनेनुसार वाक्यामध्ये बदल करा, अशा प्रकारचं आपलं टायटल असेल. मग ते कंसात दिलेली सूचना कोणती असेल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मग त्याच्यामध्ये येणारा सगळ्यात पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता तुम्हाला वाटलं असेल ना की हे तर आपण आधी पण बघितलंय, इसके पहले भी हमने ये वाले क्वेश्चन में इन्हीं चारों के बारे में जानकारी ली थी. आता पुन्हा ते 4 प्रकार आले. त्यातला पहिला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. याच्यामध्ये आणखी 2 वाढणार आहेत. याच्यामध्ये 5वा आणि 6वा येणार आहे. 5वा आहे होकारार्थी वाक्य आणि 6वा आहे नकारार्थी वाक्य. एक आहे होकारार्थी वाक्य आणि एक आहे नकारार्थी वाक्य. लिहू नको रे, मी लिहून देईल. जेवढं लिहून देईल तेवढंच करायचंय. आता हे 4 प्रकार आपण काल आधीच्या लेक्चरला पाहिलेत. याच्यामध्ये 2 ऍड झालेत. म्हणजे या 4 प्रकारांबद्दल आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला एक सेंटेन्स येणार आहे, एक वाक्य येणार आहे. वाक्याच्या पुढे या 6 पैकी एक सजेशन दिलेलं असेल. मग तुम्हाला कदाचित प्रश्नार्थी बनवायचा असेल, आज्ञार्थी बनवावा लागेल, होकारार्थी बनवायला सांगतील किंवा नकारार्थी बनवायला सांगतील. आता सगळ्यात पहिले आपण याच्याबद्दल बेसिक माहिती घेऊ, मग आपण कन्वर्टच्या मागे लागू. मागच्या वर्षी शिकलोय, पुन्हा थोडंसं रिव्हिजन घेणार आहे आणि डायरेक्ट मुद्द्याला मी सुरुवात करणार आहे. आता ज्या वेळेस आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं असतं त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? विधानार्थी वाक्य म्हणजे काय? एकदम साधं वाक्य, एकदम सरळ वाक्य, ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतो. म्हणजे विधानार्थी वाक्य बनवताना वाक्य बनवल्यानंतर वाक्याच्या शेवटी काय पाहिजे? हे लक्षात ठेवायचे. विधानार्थी वाक्य बनवताना, विधानार्थी वाक्य बनवल्यानंतर वाक्याच्या शेवटी दिलं जाणारं चिन्ह म्हणजे पूर्णविराम, आणि ते दिल्यानंतर ते वाक्य कोणतं होईल? विधानार्थी. कसं पाहिजे? साधं किंवा
सरळ. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य बनवताना कोणतं चिन्ह महत्वाचं ठरेल? प्रश्नचिन्ह. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य बनवताना वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह महत्वाचं आहे? प्रश्नचिन्ह. तरच ते वाक्य कोणतं बनेल? प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्यामध्ये एक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की प्रश्न हे दोन प्रकारचे असतात. बघा, हे नवीन आहे तुम्हाला यावर्षी. प्रश्न किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे असतात. एक प्रश्न प्रकार कसा असतो की एक प्रश्न सगळ्यांना कॉमन असतो, त्याचं उत्तर येस नो मध्ये येतं, हो किंवा नाही. दुसरा प्रश्न पण सगळ्यांना कॉमन असतो, पण त्याचं उत्तर मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. असे किती प्रश्न असतात? दोन प्रश्न असतात. एक प्रश्न काय की ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येणार. एक प्रश्न कसा आहे की ज्याचा प्रश्न सगळ्यांना कॉमन एकच आहे, पण त्याचं उत्तर मात्र सगळ्यांचं वेगवेगळं असणार. उदाहरण घेऊ मी एक. तुला आंबा आवडतो का? काय आहे हा? का? कारण शेवटी काय येणार? मग कोणतं वाक्य आहे ते? प्रश्नार्थी वाक्य. मग याचं उत्तर एकतर काय येईल? एकतर काय येईल? किंवा नाही. दोघांपैकी एक त्याचं उत्तर असणार आहे. तुला आंबा आवडतो का? प्रश्न सगळ्यांना कॉमन आहे, प्रश्न सगळ्यांना सारखा आहे, उत्तर त्याची दोन आहे. दोघांपैकी एक जण त्याचं ठरवून उत्तर देणार आहे. दुसरा प्रश्न, तुझं नाव काय? दुसरा प्रश्न काय आहे? तुझं नाव काय? प्रश्न सगळ्यांना पुन्हा कसा आहे? समान आहे, सारखा आहे, पण प्रत्येकाचं दिलं जाणारं उत्तर कसं आहे? वेगवेगळं आहे. म्हणजे प्रश्नाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. प्रश्न एक ज्याची उत्तरं वेगवेगळी. एक प्रश्न असा की त्या प्रश्नामध्येच त्याचं काय आहे? समजते? आता मी थोडं भाषा बदलली. पहिले मी हो नाही मध्ये बोललो, आता मी काय बोललो? काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नामध्येच त्याचं काय असतं? एक तर हो किंवा नाही हे त्याचं उत्तर आहे, त्या प्रश्नामध्येच आहे. मग आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न बनवायचे आणि त्या बनवलेल्या वाक्याच्या शेवटी काय द्यायचंय? तेव्हा ते काय बनेल? पुढे जायचं. पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. हा सुद्धा आपण वाक्याच्या प्रकारांमध्ये बघितला होता. मग उद्गारार्थी वाक्यांमध्ये काय बघितलं होतं आपण? उद्गारार्थी वाक्यांमध्ये किंवा उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय हे बघत असताना आपण बघितलं होतं की उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो. मग भावना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. रागाची आहे, दुःखाची आहे, द्वेषाची आहे, एक्सेट्रा. भरपूर भावना आहेत. आणि त्या व्यक्त करण्यासाठी आपण जे विधान बनवणार, जे विधान लिहिणार, ती भावना आहे ते दाखवण्यासाठी दिलं जाणारं चिन्ह म्हणजे उद्गार चिन्ह, त्याच्यावरून ठरतं तो कोणता प्रकार? उद्गारार्थी वाक्य. आणि आता उलट गेलो, कोणता प्रकार? कोणता प्रकार? प्रकारामध्ये गेलो तर कोणता प्रकार? आणि बनवायचं असेल तर कोणतं चिन्ह? तरच ते कोणतं बनेल? समजतंय ना? आता पुढे चला. आज्ञार्थी वाक्य आपण बघितलं होतं. आज्ञा म्हणजे काय? हुकूम. आज्ञा म्हणजे काय? ऑर्डर. मग आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असते? हुकूम असतो, आज्ञा असते, विनंती सुद्धा असते. आणि मग अशा प्रकारच्या वाक्याच्या शेवटी सुद्धा व्हेरी गुड काय असतो? पूर्णविराम. आणि मग तो वाक्याचा प्रकार आपण डिसाइड करतो कशावरून? वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून, ज्याला व्याकरणामध्ये म्हणजे क्रियापद कसं पाहिजे? उठा, बसा, जा, मारा, अशा प्रकारचे शब्द की ज्याच्यामध्ये काय दाखवलेली आहे? आज्ञा. ज्याच्यामध्ये हुकूम, आणि अशी आज्ञा हुकूम दाखवणारा वाक्याचा शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद कसा असेल? आज्ञाधारी असेल, विनंती करणारा असेल, आणि शेवटी पूर्णविराम येत असेल तर वाक्याचा प्रकार. आता इकडे या. याच्यातला एक प्रश्न आपल्याला 100% येतो. एक याच्यातून येतो आणि एक याच्यातून येतो. कुठलाही बोर्डाचा पेपर काढून बघायचा, दोन परिवर्तन करायला येतात. एक याच्यामधून येतो आणि एक याच्यामधून येतो. आणखी एक खासियत, याच्यातून जो प्रश्न विचारला जातो ना, याचाच भाव इथं पण असतो. एक क्वेश्चन. बऱ्याच जणांना उद्गारार्थी लिहिता येत नाही, पण इथं उद्गारार्थी वाक्य दिलेलं असतं आणि आपल्याला उत्तर काय लिहायचं असतं? काय लिहायचं असतं? आणि इथे एक प्रश्न दिलेला असतो, वाक्य दिलेलं असतं आणि कंसामध्ये पण दिलेलं असतं उद्गारार्थी वाक्य करा. म्हणजे इथला प्रश्न त्याचं उत्तर इथं असतं, फक्त आपलं डोकं चाललं पाहिजे. खाली शब्द दिलाय, उचलून फक्त काय करायचंय? वरती लिहायचंय, बघून लिहायचं, म्हणजे आपलं काय होणार नाही?
चुका होणार नाहीत, ग्रॅमॅटिकल मिस्टेक होणार नाही. असा एक प्रश्न ह्या दोघांमध्ये सापडतो, एक प्रश्न या बाजूला असतो आणि एक प्रश्न या बाजूला असतो. आता होकारार्थी वाक्य आणि दुसरा प्रकार. आता होकारार्थी याच्यामध्ये जोडी असते. एक तर होकारार्थी असेल तर काय बनवा, आणि जर का नकारार्थी असेल तर काय बनवा. आता ही दोन वाक्य बनवताना पहिला मुद्दा म्हणजे काय, दोन्ही वाक्याच्या शेवटी काय पाहिजे. बघा, दोन्ही वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, पूर्णविराम. आता होकारार्थी वाक्याचं नकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना वाक्यात दोन बदल होतात. किती बदल होतात, दोन बदल होतात. मग दोन बदल कोणते, एक म्हणजे वाक्यातला कोणता शब्द, महत्वाचा शब्द, ज्याच्या काय लिहायचंय, अपोजिट वर्ड्स लिहायचंय. आणि दुसरा म्हणजे काय, वाक्यातला शेवटचा शब्द, त्याच्या पण काय लिहायचंय, अपोजिट शब्द लिहायचाय. म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करा किंवा नकारार्थी वाक्याचं, असे बदल करत असताना, याच्यामध्ये बदल करत असताना वाक्यामध्ये किती बदल होणार. पहिला बदल कोणता, वाक्यातला महत्वाचा शब्द की ज्याचा काय बनतो, तो शब्द लिहायचा आहे. आणि दुसरा बदल म्हणजे कोणता, वाक्याचा शेवटचा शब्द, ज्याला आपण काय बोलतो, व्हेरी गुड, ज्याला आपण काय बोलतो, त्याच्या विरुद्धार्थी शब्द. असे दोन बदल केले तर होकारार्थीचं काय होणार आणि नकारार्थीचं काय होणार. बस एवढंच आपल्याला शिकायचंय, अजून आपण सुरुवात नाही केली. ही त्याचे मी तुम्हाला प्रकारांची ओळख करून दिली. आता आपण जोड्या बनवणार आहे. जोड्या म्हणजे काय, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी कसं बनवायचं, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी कसं बनवायचं, कळलं. विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी कसं बनवायचं, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी कसं. जोड्या बघा कशा आहेत, या दोघांमध्ये चेंज करायला येतो, परत या दोघांमध्ये चेंज करायला येतो, परत या दोघांमध्ये चेंज करायला येतो. आणि हे दोघं तर भाऊ भाऊ आहेत, त्या दोघांमध्येच दोघं खेळत असतात. एक दिलेलं विधान कसं असतं आणि काय बनवायचंय, दिलेलं विधान कसं असतं आणि काय बनवायचंय, हे दोघंच खेळणार. असं नाही येणार नकारार्थीचं प्रश्नार्थी बनवा, असं कधीच विधान येणार नाही परीक्षेला. हे चार एका बाजूला आणि हे दोन एका बाजूला. जायचं पुढे. आता आपण याच्याकडे जाणार आहे. आता लिहिताना वाक्य परिवर्तन, रूपांतर, बदल हे लिहायचंय आणि हे फक्त 6 प्रकार लिहायचे, बाकी काय लिहायचं नाही. लिहा फास्ट, हे लिहायला विसरायचं नाही. प्रश्न क्रमांक 4 अ मधला हे पण लिहा, पण ह्याला अंडरलाईन करा, कारण आता आपण काय बघतोय, वाक्य रूपांतर किंवा वाक्य. पहिलं कुठं लिहिलं, हे पहिले लिहिलं नाही रे तू, परत लिहायचं पहिल्या बुक मध्ये. हा इकडे बस. पटापट लिहा का. झालं. फक्त प्रकार लिहायचे 1 2 3 4 5 आणि 6. फिनिश. पहिलं परिवर्तनाचा पहिला गट, पहिल्या गटामधला पहिला शब्द ज्याचं नाव आहे विधानार्थी वाक्य. दोन्ही बाजूला मी बाण दाखवलेत, कारण डावीकडून उजवीकडे पण जाऊ शकतो आणि उजवीकडून डावीकडे, यानी कि दोनों तरफ हम जर्नी कर सकते हैं. मग पहिला प्रकार विधानार्थी वाक्य, ज्याचा संबंध कोणाशी जोडला आपण, बरोबर आहे, कोणाशी जोडला, प्रश्नार्थी वाक्य. याचा अर्थ काय झाला रे, कोण सांगेल मला. संचित काय काय सांगते हे. आणि दोन्ही बाजूला रस्ते आहेत ना बाळा, एका बाजू. येस, विधानार्थी वाक्याचं काय बनवायचं आणि प्रश्नार्थी वाक्याचं काय बनवायचं, म्हणजे दोन रस्ते आहेत ना. म्हणजे पहिली बाजू दुसरी बाजू किंवा दुसरी बाजू
पहिली बाजू, म्हणजे पहिलीकडून दुसरीकडे पण जाऊ शकतो आणि दुसरीकडून पहिलीकडे पण येऊ शकतो. जायचं पुढे, फास्ट झालं सगळ्यांचं लिहून. एकच शब्द लिहायचा होता. आता लक्ष द्या. कोणता प्रकार आहे रे पहिला? विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार कोणता आहे? आता आपल्याला काय करायचं आहे? रूपांतर किंवा किंवा आता एक लक्षात घ्या, बेसिक का सगळ्या परिवर्तनाचं बेसिक आहे. कुठलाही वाक्य रूपांतर करायचं आपल्याला, प्रश्नार्थी असो, विधानार्थी असो, उद्गारार्थी असो, होकारार्थी असो किंवा कोणत्याही वाक्याचं रूपांतर किंवा बदल करत असताना वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. लक्षात ठेवा. काय करायचंय? वाक्य रूपांतर करायचंय, वाक्यामध्ये बदल करायचा आहे, पण कशामध्ये बदल नाही करायचा? वाक्याच्या काळामध्ये. टेन्स मध्ये बदल नाही करायचा. टेन्स मध्ये बदल केला तर वाक्याचं काय बदलणार? पूर्ण स्वरूप बदलणार. म्हणजे वाक्य रूपांतर, वाक्य परिवर्तन, वाक्य बदल करताना वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. पहिला नियम कळलाय? पहिला नियम काय? सगळं काही बदला, फक्त काय बदलायचं नाही. जसं आपण रोज कपडे बदलतो, दिवसातून बऱ्याच वेळा बदलतो, तर ती कपडे बदलल्यामुळे तो माणूस बदलला का? बरोबर की नाही? पण माणसामध्ये बदल झाला, पण माणसाच्या त्या मुळात मध्ये बदल झाला का रे? स्वभावामध्ये बदल झाला का? नाही. त्याच्या दिसण्यामध्ये बदल होतो. जशी कपडे बदलतो तसं त्याचं ते रूप बदलतं. बरोबर की नाही? तसं आपल्याला त्या वाक्याचं काय बदलायचंय? येस, त्या वाक्याचं काय बदलायचंय? रूप बदलायचंय. पण वाक्याचा बेस नाही बदलायचा. मग बेस कशावर डिपेंड आहे? येस, कशावर डिपेंड आहे? त्या काळावर. त्या काळामध्ये बदल नाही करायचा. बाकी त्याचं रूप बदला, त्याला अधिक सुंदर करा, दिलेल्या सूचनेनुसार त्याच्यामध्ये बदल करा, हेच आपलं काम आहे. मग कुठलंही वाक्य रूपांतर करताना आता आपण बघतोय विधानार्थी वाक्याचं आणि प्रश्नार्थी वाक्याचं कशामध्ये बदल करायचा नाहीये. पहिला नियम सांगतो आपल्याला, काळात बदल करू नये. हा पहिला रूल झाला. दुसरा बदल काय सांगतो आपल्याला? विधानार्थी वाक्य जर का करायचं असेल तर काय आलं पाहिजे? काय आलं पाहिजे? आणि पुढचा नियम सांगतो, प्रश्नार्थी वाक्य करताना काय आलं पाहिजे? बोला, सेंटेन्स कंप्लीट करा. व्हेरी गुड. विधानार्थी वाक्य करताना वाक्याच्या शेवटी काय आलं पाहिजे? पूर्णविराम. आणि प्रश्नार्थी वाक्य करताना वाक्याच्या शेवटी बस. ह्या तीन गोष्टी आहेत की जे आपल्याला लक्ष ठेवायचे आहेत. मग आपलं वाक्य बरोबर बनेल. पहिला नियम काय सांगतो आपला? काळामध्ये बदल करायचा नाही. दुसरा काय सांगतो? विधानार्थी वाक्य करतोय, मग वाक्याच्या शेवटी काय पाहिजे? तरच ते काय होईल? आणि प्रश्नार्थी वाक्य करताना शेवटी काय पाहिजे? तरच आपण त्याला काय बोलू? प्रश्नार्थी वाक्य. डन. लिहून घ्या फास्ट हे तीन नियम त्याच्या खाली. नियम नंबर 1, काळात बदल करू नये. नियम नंबर 2, विधानार्थी असेल तर पूर्णविराम. नियम नंबर 3, प्रश्नार्थी वाक्य असेल तर प्रश्नचिन्ह. नियम नंबर 4, कशामध्ये बदल करायचा नाहीये रे आपल्याला? म्हणजेच कशामध्ये बदल करायचा नाहीये? येस, परफेक्ट वर्ड्स. काळामध्ये बदल करायचा नाही म्हणजे कशामध्ये बदल करायचा नाहीये आपल्याला? अर्थामध्ये बदल करायचा नाही. अर्थात बदल करू नये किंवा अर्थात बदल होता कामा नये. हे 4 नियम धरायचे आणि विधानार्थी वाक्याचं काय बनवायचंय? प्रश्नार्थी वाक्य. खाडाखोड करू नका रे.
जायचं पुढे. डन. आता अजून एक महत्वाचा पार्ट, एक तक्ता आपण पाहणार आहोत. तो तक्ता जर का आपण व्यवस्थित समजला तर आपण याची प्रत्येक उदाहरणं 100% बरोबर सोडवणार. आतापर्यंत तुम्हाला मी मागच्या वर्षी सांगितलं होतं, वरती जर का विधान असेल तुला आंबा आवडतो, एवढंच विधान असेल, प्रश्न बनवताना काय लिहिणार आपण, काय अटॅच केलं आणि पुढे काय दिलं, या पद्धतीमध्ये बघितलं होतं ना मागच्या वर्षी आपण, तेवढंच बघितलं होतं जेवढी आपल्याला भूक होती. आता आपण थोडं डीपली चाललोय, कारण हा बोर्डाचा पेपर आपण लिहिणार आहे, याच्यामध्ये आपल्याला त्याचे बारकावे, त्याचे नियम सगळे माहिती पाहिजे. इथपर्यंत आलं सगळ्यांना. एक लक्षात ठेवा, दोघांमध्ये परिवर्तन करताना कशामध्ये बदल नाही. नंबर 2, वाक्य विधानार्थी असेल तर शेवटी, वाक्य प्रश्नार्थी बनवायचं असेल तर, आणि चौथा नियम काय, वाक्याच्यात कशात बदल करायचा नाही. आता हा जो नियम आहे हा प्रत्येक तुम्हाला गोष्टीमध्ये लागू होणार आहे, प्रत्येक परिवर्तनामध्ये हा पण नियम प्रत्येकामध्ये लागू होणार आहे. फक्त इथं जसा बदल होईल तसं त्याच्या चिन्हांमध्ये बदल होईल, कारण चिन्हांवरूनच वाक्याची काय ठरते, ओळख ठरते, जे आपण कशामध्ये बघितलं होतं, वाक्याचे प्रकार. आता आपल्याला एक स्ट्रक्चर, एक तक्ता लिहायचा आहे. हा तक्ता आपल्याला लिहायचा आहे आणि पाठही करायचा आहे. पाठ जर का आपण केला तर आपल्याला खूप सोपं जाईल वाक्यांचे प्रकार. आता बरोबर 2 प्रकार करायचे. एका बाजूला लिहा विधानार्थी वाक्य, फटाफट लिहायचं का मला एक्झाम्पल घ्यायचे. एका बाजूला लिहा विधानार्थी वाक्य आणि दुसऱ्या बाजूला लिहा प्रश्नार्थी वाक्य. जर का विधानार्थी वाक्यामध्ये वाक्याचा शेवट एक विशिष्ट पद्धतीने होत असेल, मग तो प्रश्नार्थी वाक्यामध्ये कसा झाला पाहिजे याचा तो तक्ता आहे, जो आपल्या त्या पुस्तकामध्ये पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिले लिहा आहे नाही. जर का वाक्याच्या शेवटी काय असेल, आहे, किंवा वाक्याच्या शेवटी नाही असेल तर प्रश्नार्थी वाक्य बनवताना ते वाक्य कसं बनेल, आहे का, किंवा ते कसं बनेल, नाही का. दुसरा आहे असते असतो. असते असतो त्याच्यासाठी आहे नसते. असतेच्या विरुद्ध काय, नसते का, किंवा नसतो का. पुढचा शब्द आहे हवा, हवी, पाहिजे. मग हवा, हवी, पाहिजे याच्यासाठी शब्द आहे नको का. पुढचा आहे होते, याच्यासाठी शब्द आहे नव्हते का. पुढे आहे काहीही नाही, काय आहे, आणि शेवट आहे कोणीही नाही. कोण आहे, कोणीही नाही, कोण आहे. चला पटापट. ग्रामर कधी पण ना इथं लिहायचं आणि घरी गेल्यानंतर पुन्हा लिहायचं, कारण आपण एक फार 1 टाइम शिकणार आहोत. सेमिस्टर नंतर पुन्हा एकदा शिकवेल आणि बोर्डाच्या परीक्षेच्या आधी एकदा मी रिव्हिजन घेईल. असं 3 वेळा आपण एक ग्रामर घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं लिहिताना रफ मध्ये लिहा, घरी गेल्यानंतर चांगल्या अक्षरामध्ये व्यवस्थित लिहा, कारण हे फार महत्वाचं आहे. याच्यावर आपले मार्क डिपेंड आहे. जायचं पुढे. संचित वही नाही केली अजून, केली ना, पण वही करा का, नाहीतर एकाच वहीमध्ये सगळं लिहाल मग ते प्रॉब्लेम होईल. आपल्या ग्रामरची वही तर व्यवस्थित करा, कारण त्याच्या पलीकडे बोर्डाला प्रश्न येणार नाही, हे लक्षात घ्या. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय तुम्हाला, त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे. जायचं तक्त्याकडे. आपण काय दिलंय तक्त्यामधला पहिला गट,
विधानार्थी वाक्याचा पहिला गट काय आहे? नाही. काय आहे रे हे? म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारा शब्द काय असू शकतो? काय असू शकतो? मग त्या वाक्याचं काय बनवायचंय? मग त्याच्यासाठी कनेक्टेड वर्ड्स आहेच काय येणार? आहे का येईल का? आहेच काय येणार? बघा, मी किंवा संचित घरी आहे पूर्णविराम. कोणतं वाक्य आहे? कोणतं वाक्य आहे? संचित घरी आहे पूर्णविराम. आता मला त्या वाक्याचा प्रकार डिसाइड झालाय कोणता आहे तो. आता मला काय बनवायचं आहे? मग ते प्रश्नार्थी वाक्य बनवताना ते प्रश्नार्थी वाक्य कसं बनेल? बरोबर आहे. आता बघा ह्याने काय उत्तर दिलं वेदांतने? संचित घरी नाही का. उत्तर काय आलं? उत्तर काय आलं? संचित घरी आहे. वाक्याचा अर्थ बदलला का रे? वाक्याचा काळ बदलला का रे? म्हणजे काळात बदल नाही केला, अर्थात बदल नाही केला, तरी पण आपण त्याचं काय बनवलं? डन. आता मी काय म्हटलं होतं? संचित घरी आहे. याचं उत्तर असं पण येऊ शकतं ना, संचित घरी आहे का. हे दोन्ही बरोबर आहेत. पण आता लक्षात घ्या, आपण लिहिताना या पद्धतीमध्ये लिहायचं, अपोजिशनला जायचं. कारण अपोजिशनच असतं ना. एका बाजूला काय आहे? एका बाजूला काय आहे? एका बाजूला काय आहे? एका बाजूला काय आहे? फक्त काय आहे तो? एका बाजूला काय आहे तो? फक्त. मग दुसऱ्या बाजूला त्याचं काय असेल? येस. मग प्रश्न जर का असेल तर शेवटी काय असेल? आणि जर का दुसरं काय आहे? दुसरं काय आहे? उत्तर असेल तर त्याच्या शेवटी काय आहे? त्याच्या शेवटी काय आहे? बस मला हे सांगायचंय. जर का एका बाजूला काय आहे? प्रश्न आहे, तर तो दिसतो ना, ओळखता येतो ना कशावरून. आणि दुसऱ्या बाजूला त्याचं काय दिलंय? त्याच्या शेवटी काय आहे? मग हे क्लिअर झालं. जसं आपण प्रकार बघतोय, जर का आहे असेल तर आहे का किंवा नाही का हे पण चालेल. जर का नाही असेल तर याला पण आहे का किंवा नाही का हे पण चालेल. दुसरं दिलंय, वाक्याच्या शेवटी असते किंवा असतो असेल तर. आता मी काय केलंय? त्याच्या परस्पर, बरोबर आहे, परस्पर विरुद्ध आहे. असतेच नसते का, असतोच नसतो का. बस हे लक्षात ठेवा की शेवट असा झाला पाहिजे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. आता हवा, हवी, पाहिजे काय काय असतात ना. मला आंबा हवा पूर्णविराम. कोणतं वाक्य झालं? आणि मग का त्याला जर का आपल्याला प्रश्नार्थी करायचा असेल तर व्हेरी गुड. तुला आंबा नको का. आता मला तुला नाही वापरू शकत का वाक्यामध्ये, कारण ते सर्वनाम आहे. एक उदाहरण घेऊ शकतो आपण. वेदांतला आंबा हवा पूर्णविराम. मग प्रश्न, वेदांतला आंबा नको का, प्रश्नचिन्ह आलं. मग ते काय बनेल? समजते ना मी काय बोलतोय? आपण जेव्हा आणखी उदाहरणं घेऊ तेव्हा तुमची कन्सेप्ट ती आणखी क्लिअर होईल. जर का वाक्याच्या शेवटी, तर मग प्रश्नार्थी वाक्य बनवताना. आणि जर का प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी, मग विधानार्थी वाक्य बनवताना विरुद्ध केलंय. पुढे काय लिहिलंय? काहीही नाही. माझ्या किंवा देवाच्या हातात काहीही. आता तुम्ही म्हणाल काहीही नाही नकारार्थी वाक्य. मी आधीच सांगितलं ती जोडी कशी आहे? पूर्णपणे वेगळी आहे. हे वाक्य वेगळी आहे. देवाच्या हातात काहीही नाही, डॉक्टरच्या हातात काहीही नाही. मग वाक्य बनवा प्रश्नार्थी. व्हेरी गुड. देवाच्या हातात. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का? आपण इथं जो सेंटेन्स आहे त्याचं काय बनवतोय? त्याचं काय बनवतोय? बरोबर, त्याचं काय बनवतोय? प्रश्न. म्हणजे ऑटोमॅटिकली विचारलेलं विधान हे त्याचं काय होतंय? बस हे ज्याला क्रॉस करता येईल तो याच्यामध्ये जिंकला. म्हणजे परीक्षेला दिलेलं विधान भले ते विधानार्थी असेल, तो आपला प्रश्न आहे, पण आपण बनवलेल्या प्रश्नाचं ते काय आहे असं आलं पाहिजे, तरच आपलं क्रॉस करू. आपण मॅथमॅटिक्स मध्ये आपण
क्रॉस करून बघतो आपलं उत्तर बरोबर आलंय का, तसं आपण याच्यामध्ये पण करू शकतो. आपल्याला दिलेला प्रश्न आपल्यासाठी काय आहे, दिलेला प्रश्न आपल्यासाठी काय आहे, उत्तर आहे. आणि पेपर मध्ये तो काय आहे, आणि आपण काय बनवणार आहे, तो त्याच्यासाठी काय आहे, उत्तर. हे क्रॉस या का, हे समजलं पाहिजे. पुढचा शब्द कोणीही नाही, मग शेवट काय येणार. आता हाच प्रश्न आपल्या पुस्तकात आहे, जो यावर्षी बोर्डाला विचारला होता. काय होतं विधान, जगी सर्व सुखी असा कोण आहे, पूर्ण विराम. कोणतं वाक्य आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. व्हेरी गुड. काय उत्तर आहे, विधानार्थी वाक्य. त्याचं काय बनवलंय, काय बनवायचंय, काय बनवायचंय, काय बनवायचंय, प्रश्नार्थी. हा बोर्डाला आलता का यावर्षी, बघा प्रश्नपत्रिका, जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्नचिन्ह. तर उत्तर काय येणार त्याचं, उत्तर. अरे असं थोडी उत्तर लिहितो आपण. व्हेरी गुड. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. जर का प्रश्न असा विचारला असता, जगी सर्व सुखी कोणीही नाही, कोणतं वाक्य आहे, काय बनवायचंय, कसं बनेल, एकच. विधान बरोबर आहे, जगी सर्व सुखी कोण आहे. समजलंय, सोपं आहे. एकदा रिपीट करू. आहे नाहीच, आहे का नाही का, नसते का नसतो काच, असते असतो, हवा हवी पाहिजे, होते, काहीही नाही, कोणीही नाही, बस एवढंच आहे. आता याच्यावर मी तुम्हाला एक जास्त नाही 2 ते 4 मी एक्झाम्पल लिहिणार आहे. प्रत्येकाने ती वाचायची, लिहायची आहेत, उत्तरं मला तोंडी द्यायची आहेत आणि घरी जाऊन उत्तरं लिहायची आहेत. मग आपला वेळ वाचेल, आपण पुढे जाऊ शकतो. चालेल ना. फक्त कॉपी पेस्ट करा, क्वेश्चन आन्सर घरी लिहायचे आहेत आणि आन्सर मात्र आता आपण डिस्कस पण करायचे. आपला वेळ वाचेल. ज्याला समजेल तोच घरी लिहू शकेल, ज्याला नाही समजणार त्यांनी दुसऱ्याला विचारायचं, बाबा नेमकं काय उत्तर आहे आणि का. पुस्तक मिळाल्यानंतर पुस्तकामधली सर्व उदाहरणं पेन्सिलने सोडवायची आहेत. पुन्हा पुन्हा सांगतो, कारण सरावासाठी ते फार महत्वाचं आहे. भरपूर उदाहरणं आहेत आपल्या पुस्तकामध्ये, उत्तर लिहायला आहे बघा, जागा पण आहे, भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही लिहून लिहून थकाल, एवढी उदाहरणं आहेत. एवढी उदाहरणं तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तरी काय पाहिजे, ओय मोरे सरळ बस, टेकून बसायचं नाही सांगितलं भिंतीला. घ्या. ती खरी खुरी आहेत, ती खरी खुरी आहे. हे जे विधान आहे ना, हे विधान आपल्याला फुटप्रिंट्सच्या पाठामधून आलंय. फुटप्रिंट्स एक लेसन आहे आपल्याला, रेखा मावशी पावडे काकांचा, त्याच्यामधलं ते विधान आहे का. पुढचं, त्यावेळेचं हे वातावरण असं होतं, त्याच पाठातलं आहे. त्यावेळेचं हे वातावरण असे होतं. प्रश्नार्थी वाक्य करायचंय. आमचे हायस्कूल गरीब होते, आमचे हायस्कूल गरीब होते. प्रश्नार्थी वाक्य करायचंय. कोण घेतंय सहभाग याच्यामध्ये, उत्तर कोणी लिहायचे नाही का. हा बरोबर आहे. आता ते पुस्तकातलं वाक्य आहे, आता त्याचा हेतलं वाक्य समजणार नाही. ती खरी खुरी आहेत. मी आधीच त्यासाठी तुम्हाला हिंट दिली की आपल्याला एक लेसन आहे फुटप्रिंट्स. याचा अर्थ ती खरी खुरी काय आहेत, वस्तू नाही. सांगितलं ना उत्तर, फुटप्रिंट्स म्हणजे पावलांचे ठसे.
आपल्या पायांचे ठसे. जेव्हा आपण बाहेर असतो किंवा खेळायला जातो आणि खेळून वगैरे येतो, बाहेरून फिरून येतो, मग आपण चपला घालून तर घरात जात नाही ना, मग चपला काय करतो आपण बाहेर काढतो. त्याच वेळेला आपल्या आईने जर का नेमकी लादी पुसली असेल आणि लादी ओली असेल आणि आपण घरामध्ये एंटर करतोय, प्रवेश करतोय, मग जसं जसं आपण पुढे जातो ना तस तशी मस्त रांगोळी निघत जाते आणि त्यालाच आपण काय बोलतो, आपल्या पावलांचे, त्यालाच इंग्रजीमध्ये शब्द आहे. असाच आपल्याला एक काय आहे, लेसन, धडा आहे. म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक लेसन आहे ज्याचं नाव आहे, ते खातो का अजून पण तोंडात, फुटप्रिंट्स, पावलांचे ठसे. मग ती खरीखुरी आहेत, काय असतील ते, फुटप्रिंट्स. कोण, अच्छा आपल्या मुद्द्याकडे आहे, कोण पार्टिसिपेट करते याच्यासाठी, कोण उत्तर देईल? उषांग. सोपं आहे, बोला बोला. बघा चुकलाय, तू काय बोला, ती खरीखुरी नाही का? शब्द काय आहे, शब्द काय आहे, हा पण आहे ना, मग त्याच्यामध्ये पण आला पाहिजे तो कोणता अक्षर, कोणता अक्षर. मग आता कोण सांगेल, कळलं का रे, चूक कळली का? रिपीट. व्हेरी गुड. ती खरीखुरी म्हणजे ती कशी आहेत, कळलं. उत्तर कोणी लिहिणार नाही का, घरी जाऊन लिहायचं, समजलं नाही? आता उत्तर बरोबर आहे का नाही, कोण सांगेल बरोबर उत्तर? हा, व्हेरी गुड. ती खरीखुरी नाहीत का, प्रश्नचिन्ह, ते महत्वाचं. पुढचं सेंटेन्स, होते का, ते होत. नीट वाचा का, मी लिहिताना मी स्वतः वाचतोय कारण तुमचं लक्ष पाहिजे, कारण तुम्हाला पण ते काय करायचंय, हा, म्हणून लक्ष द्या. त्यावेळेचं हे वातावरण असे होत, असं होत. कोण सांगे? हा, संचित भाऊ. व्हेरी गुड. होतच्या विरुद्ध काय येणार, होतच्या विरुद्ध काय येणार, नव्हतं का. बाकीचं वाक्य आहे तसंच राहणार. पुढे कोण सांगेल? आयुष. ए वाचे बाबा पहिले, अरे वाक्य वाचायचे आपल्याला पहिलं, सोपं आहे. अंश वाच बाळा. आमचे हायस्कूल गरीब होते, मग काय उत्तर येईल? बरोबर आहे. होतेच्या विरुद्ध काय, होतेच्या विरुद्ध काय, आणि प्रश्न बनवायचा म्हणून काय, प्रश्न बनवायचा म्हणून कोणता अक्षर, आणि प्रश्न दिसला पाहिजे म्हणून कोणतं चिन्ह. हा पुढचा स्टेप आहे. जसं एक ऑब्झर्व केलं तुम्ही, मागच्या वर्षी पण आपण बघितलं होतं की प्रश्नार्थी वाक्य बनवताना पूर्ण वाक्यामध्ये आपण बदल करत, शेवटी बदल करतो, आणि बदल केल्यानंतर महत्वाचं काय, महत्वाचं काय, का हे अक्षर अटॅच करून प्रश्नचिन्ह देतो, मग ते वाक्य कोणतं बनतंय. डन. जायचं पुढे. अजून काही उदाहरणं आहेत, ती पुस्तकात आहेत, ते तुम्ही घरी सरावासाठी करू शकता. कन्सेप्ट क्लिअर झाली? कोणाला काय डाऊट, काय विचारायचं कोणाला याच्याबद्दल? बोला पटापटा का. जायचं पुढे. पुढचं टायटल द्या, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. हे जे लिहिलं ना आपण, विधानार्थी वाक्य. आता प्रश्नार्थीच्या ठिकाणी काय येईल रे, प्रश्नार्थीच्या ठिकाणी काय येणार, उद्गारार्थी वाक्य. डन. सोपं आहे ना रे, काय चिरीमिरी आहे ग्रामर, खूप सोपं आहे ग्रामर आपलं. फक्त तुम्ही आतून बोला खूप सोपं आहे, मग तुम्हाला सोपं वाटेल. खरोखर अरे पैकीच्या पैकी मिळाले पाहिजेत, 16 पैकी 16 मिळणार. आतापासूनच काउंटिंग सुरू करा, 16 पैकी 16. पुढचं बोला, नुसतं बोलून पण नाही भेटणार हा, त्यासाठी तेवढी आपल्याला सराव करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कॉन्फिडन्स वाढवायचा. नुसताच येते मला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला ना, धरून आपल्याला तो. मग उद्गारार्थीचा पाय मोडला नाही,
प्रश्नार्थीचा पचा पाय मोडलाच नाही तर ते प्रश्नार्थी होऊन जाईल ना, मग त्याला मार्क नाही भेटणार, शब्दाला मार्क आहे. देऊ का? आज मला संचित हसताना दिसतोय, त्याचा मला खूप आनंद होतोय. आज हसला तो. असा हसत राहिले जरा वेळा, जरा बरं वाटतं बघितल्यानंतर. असं एकदम मजा येते ना ग्रामर शिकायला. ग्रामर सारखी मजा नाही. चला, विधानार्थी वाक्य सगळ्यांना माहितीये, उद्गारार्थी वाक्य सगळ्यांना माहितीये. रूल्स पुन्हा ते 2 कॉमन येणार आहेत. पहिला म्हणजे काय? व्हेरी गुड. पहिला रूल्स काय येणार? काळात बदल करायचा नाहीये. दुसरा रूल्स काय येणार? अर्थामध्ये बदल करायचा नाहीये. आता पुढे जाऊया आपण. आता मी याचा एक वेगळा फंडा मागच्या वर्षी पण तुम्हाला मी सांगितलं होतं, आठवतोय का? विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवताना आपल्याला लिहू नको उशाम, थांब जरा, समजून घे. समजून घेता तर खोपडीत घुसल, खोपडीत घुसलं तर खोपडी परीक्षेला नेऊ शकशील ना, ते हे न्यायला लागत, ते अलाउड नाहीये. विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवायचंय म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला कशात बदल करायचा नाहीये? काळामध्ये. दुसरी गोष्ट आपल्याला काय आहे लिमिटेशन? अर्थामध्ये बदल करायचा नाहीये. आता मागच्या वर्षी पण मी तुम्हाला सांगितलं होतं ते आता गेला तो जमाना. अरे वा, बापरे, किती छान, ते गेलं. ते आता तसले वाक्य आपल्याला येणार नाही. ते यायचे आपल्याला माहितीये ना, 5वी 6वी 7वीला यायची, 8वीला पण यायची. अबब, केवढा मोठा साप, मग तो एक्सक्लेमेटरी मार्क यायचा. बरोबर ना? वा वा, ते लहानपणी यायचं. आता आपण थोडे मोठे झालो, मग आपण थोड्या वरच्या लेवलला आलो. आता आपल्याला उद्गारार्थी वाक्य बनवायचे. कोणत्या वाक्याचं? मग याच्यामध्ये बघा, मागच्या वर्षी मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवताना आपल्याला वाक्यामध्ये 2 शब्द दिसतात. ते 2 शब्द कोणते होते रे? खूप किंवा फार. आणि एक ते आणि म्हणजे 2 एकत्र दिसतात का? नाही, एक तर एक दिसतो किंवा दुसरा नाही. दुसरा दिसला तर पहिला नाही. कोणते शब्द दिसतात? खूप किंवा. बरोबर आहे. मग आपल्याला खूप किंवा फार उद्गारार्थी वाक्य बनवताना पुन्हा वापरायचं. मग त्याच्या ठिकाणी आपण एकच शब्द वापरणार. तो शब्द म्हणजे कोणता? आठवता येणार आहे काही थोड्या गोष्टी. काय वापरायचंय? किती. हे लक्षात ठेवा. आता विधानार्थी वाक्य बनवताना काय पाहिजे? कोण बोलला? भटकर, कुठे पण जाऊ नको. हा, बस, बघितलं, उशांग घेतो. उष्माघात कधी वेळ सांगू शकत नाही त्याचा. विधानार्थी वाक्य बनवताना काय पाहिजे? आज तिसरा नियम आला का आपला इनडायरेक्टली. आता कोणतं वाक्य बनवायचंय? मग ते बनवताना काय पाहिजे? उद्गार चिन्ह. डन. आता पुढे जाऊ. आता पुढे हा येणार. वाक्यामध्ये काय दिसेल विधानार्थी वाक्यामध्ये? एकतर नाहीतर. मग त्याला काय करायचंय? त्याला काय करायचंय? काढायचं. काय वापरायचंय? हा झाला तुमचा 5वा नियम. बरोबर आहे. आता सूत्र मी सांगितलं होतं तुम्हाला, आठवते सूत्र? 1 + 2 + 3 + उद्गार चिन्ह. हे सूत्र सांगितलं होतं. फॉर्म्युला सांगितला होता. हा फॉर्म्युला आहे 1 + 2 + 3 + एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजे हा 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय. आता मी डायरेक्ट उदाहरणाकडे जाणार आहे, कारण याच्यात जास्त आपल्याला भरकटण्याची गरज नाही. उदाहरण घेतोय मी, इथंच पिक्चर क्लिअर होणार आहे. इमारत वाचा. सुंदर आहे. काय आहे? इमारत खूप सुंदर आहे. कोणतं विधान आहे? कशावरून? पूर्णविराम आलाय. आता हा 1 2 3 चा काय प्रकार आहे? आता सगळ्यात पहिले ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय काढायला मी तुम्हाला सांगितलं होतं रे? मग त्या खूपला शोधा. खूप भेटला तुम्हाला, त्याला नंबर 1 हा मार्क द्यायचा आहे. सापडला एक नंबर कुठे असतो? त्याच्या पुढे जे काही शब्द रचना करून वाक्य आहे त्याला नंबर. आठवतंय का रे काही? त्याच्या आधी, खूपच्या आधी जो काही सेंटेन्सचा पार्ट आहे त्याला नंबर. सापडले 1 2 3 तुम्हाला? आठवतंय ना? याच पद्धतीने लिहायचा का? तुम्हाला शाळेमध्ये आणखी काही वेगळे सांगतील. एकच गोष्ट लक्षात घ्या, या पद्धतीने तुमचं विधान चुकणार नाही. कारण ते काय आहे? सूत्र आहे. आणि सूत्र वापरून सोडवलेलं गणित चुकतं का रे?
म्हणून सूत्र वापरायचं. सूत्र काय सांगतं? 1 + 2 + 3. आता सूत्रामध्ये मी थोडासा बदल करतोय. आता 1च्या ठिकाणी काहीतरी लिहायचंय आपल्याला. ते काय लिहायचंय रे? व्हेरी गुड. काय लिहायचंय? किती. म्हणजे 1 म्हणजे काय? 1 म्हणजे काय? 2च्या ठिकाणी 2, 3च्या ठिकाणी 3 आणि पुढचं चिन्ह आहे तिथं चिन्ह. मग आता मला उत्तर बनवायचंय, मला गणित सोडवायचंय, मग मला नंबर 1 पहिला लिहावा लागेल. आता विधानार्थी वाक्याचा उद्गारार्थी करताना काय वापरायचं नाहीये? परत आणि बोलला खूप किंवा फार, त्याची रिप्लेसमेंट. मग नंबर 1 ला काय येणार? आता मी नंबर नुसार लिहिणार. किती? नंबर 2. नंबर 2 सुंदर आहे. नंबर 3 इमारत. इमारत नंतर 3 नंतर काय येत आहे? झालं आपलं उद्गार चिन्ह, झालं आपलं उद्गारार्थी वाक्य. सोपं आहे की नाही? हे लक्षात ठेवायचं. 1 2 3 एक्सक्लामेटरी मार्क. 1 म्हणजे. आता हे काय बनलं रे आपलं? उद्गारार्थी वाक्य. परीक्षेला याचं उलट पण येतं कधी कधी. काय येतं? काय येतं? प्रश्न म्हणून. परीक्षेला प्रश्न म्हणून काय आलंय? त्याला काय बनवायला सांगितलंय? म्हणजे आपण आधी काय केलं? विधानार्थीचं काय बनवलं? आता उद्गारार्थीचं काय बनवायचंय? मग अशा वेळेस पुन्हा त्या वाक्याला नीट बघायचं. त्या वाक्याला नीट बघितल्यानंतर मध्ये असा एखादा शब्द सापडतो की ज्या शब्दानंतर, व्हेरी गुड, त्या शब्दानंतर काय येतो? पूर्णविराम. मग पूर्णविराम जिथे येतो त्याच्या पुढे जो शब्द आहे तिथून आपल्या वाक्याची काय होणार? यस, तिथून आपल्या पुढे वाक्याची काय होणार? मग या वाक्यामध्ये पूर्णविराम येणारा शब्द, मग आहेच्या पुढचा शब्द, मग नंबर 1 ला काय येणार आता? इमारत. आता इमारत नंतर पुढे जाऊ. मग आता उलट चालतो का आपण? आता पुढे जायचं ना, म्हणजे इकडून इकडे आलो. मग आता शब्द कोणता आला? पुन्हा वापरू शकतो का? कारण तो कुठे वापरायचा आहे? मग तो कशामध्ये नाही वापरायचा आहे. मग त्याच्या ठिकाणी याच्या ठिकाणी हे वापरतोय, मग याच्या ठिकाणी हे वापरायचंय. कोणताही वापरा. बोला. खूप. इमारत. खूप. कंटिन्यू. सुंदर. कंटिन्यू. कंटिन्यू. व्हेरी गुड. झालं विधानार्थी. बघा हेच विधान इथं आलं ना. सोपं आहे ना? सोपंच आहे ते. आता आपण आणखी 4-5 उदाहरणं घेतली ना, मग तुमचं पिक्चर आणखी त्याचं क्लिअर होईल. म्हणून मी दोन्हीकडे ॲरो दाखवलाय. इकडून आपण इकडे पण येऊ शकतो आणि इकडून आपण परत रिटर्न पण जाऊ शकतो. डावीकडून आणि उजवीकडून पुन्हा. दोन्ही प्रकार बघितले आपण. एक इथं कॉमन राहिला. पहिला होता तो विधानार्थीच्या बरोबर. आता कोणी विधानार्थीच्या बरोबर? रूल्स लिहायचे नाहीत ना तुम्हाला, फक्त सूत्र लिहायचंय. शॉर्टकट मध्ये लिहा, कारण जास्त आपल्याला कन्फ्युज करायचं नाही. मी जे सांगतोय ते लिहा. आता तुम्हाला एक कळून चुकलंय, कुठलाही वाक्य रूपांतर किंवा परिवर्तन करत असताना 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिल्या याच्यामध्ये कॉमन लिहून दिल्यात. पहिली गोष्ट काय? बोला पटापट. नंबर 2, अर्थात बदल करायचा नाही. जो प्रश्न बनवायचा आहे त्याचं काय पाहिजे? मग विधानार्थी असेल तर. आणि आता इथं कोणतं आहे? मग कोणतं चिन्ह? बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एवढंच लिहायचंय, खूप स्लॅश फार. ह्याचा पण तक्ता देऊ तुम्हाला एक. याचा पण एक तक्ता आहे, पण ते जास्त करायची गरज नाही. खूप फार बरोबर कोणता शब्द? किती. हे लिहा. त्याच्यानंतर सूत्र लिहा. 1 कंसात लिहा कोणता शब्द? कोणता शब्द? किती प्लस नंबर 2 प्लस नंबर आणि प्लस उद्गार चिन्ह. याला फक्त ब्रॅकेट करा. या पद्धतीने तुम्हाला चालायचं. हे ज्याला कळलं त्याला प्रकार आणि उदाहरणं दोन्ही करणं. देऊ उदाहरणं सोडवायला. 2-3 उदाहरणं घ्यायची का? मगाशी ज्यांनी उत्तर दिली होती ते विद्यार्थी आता उत्तर देणार नाही. झालं लिहून? घ्या विधान.
पहिलाच गुगली देऊ का तुम्हाला एक? पेन काढ. बघतोय माझ्याकडे आणि मस्त पेन नाही काढतो तोंडात. नको, सुरुवातीला कठीण दिलं ना तर तुम्ही घाबरून जाल. थोडस मध्यम उदाहरण घेऊ आपण. या वाचायचं आहे का मनातल्या मनात? हे माझ्या मनाचं उदाहरण नाहीये बरं का. आपल्याला एक लेसन आहे, ऊर्जा शक्तीचा जागर, डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा. त्याच्यामध्ये हे आलंय, हे सेंटेन्स. सोपं आहे का रे उदाहरण? पुढचं उदाहरण. हे पण सोपं आहे का. आता तुमची विकेट पडेल. खरा नागरिक सुहास 12%. याच्यातलं उदाहरण. लास्ट सेंटेन्स. उत्तराची तयारी ठेवा. एक आपल्याला चुडीवाला लेसन आहे, त्याच्यामधलं हे उदाहरण आहे. धंद्यावर परिणाम होतो त्याच्या. कुठे गेलं उदाहरण? डन. मुद्दाम जास्त घेतलेत उदाहरणं, कारण थोडं जरा डोकं खाजवायचं होतं मला, नाही का नाही. काहीतरी चॅलेंज पाहिजे ना रे. एकदम सोपं दिलं होतं कसं व्हायचं. परीक्षेला अशीच उदाहरणं येतात, पण थोडं मी त्याचं वेटेज वाढवलं, कारण अशी पण उदाहरणं येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्या ती नजरेत पाहिजेत, आपल्या सरावात ती पाहिजेत. चला उदाहरण लिहा, उत्तराला जागा सोडा. उत्तर घरी गेल्यावरती निवांत लिहा, कारण समजलं असेल तर तुम्ही घरी सुद्धा लिहू शकता. नाही लिहिता आले तर मला विचारा, मी इथंच असते. चला गिलबिले वाचा. शेवटचं उदाहरण. व्हेरी गुड. तो खेळ मला फार आवडू लागला. आता पांडे सांगणार आहे आपल्याला याचं उद्गारार्थी विधान. लाजू नको रे. माझ्या पुढे काय लाजतो? सगळे हसले तुला. कुशांग, गरमीचे दिवस आहेत, सरळ बस. हालचाल कमी करा असं म्हणायचंय मला.
काय 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 आवडायला कुठून आणलं रे बाबा तू? ते असं फिरवू नको, इथं बघ आणि उत्तर दे. कोणत्या शब्दाला टार्गेट करायचं आपल्याला? डायरेक्ट उत्तर सांगायचं नाही. कोणत्या शब्दाला टार्गेट करायचंय? फार. भेटला आपल्याला फार. त्याच्या खाली आपण काय दिला नंबर? त्याच्या पुढे जो काही पार्ट आहे त्याला आपण कोणता नंबर देणार? जेवढं काही आहे तो नंबर 2. त्याच्या आधी जे काही आहे त्याला नंबर 3. आता सूत्रामध्ये टाका. नंबर 1च्या ठिकाणी काय लिहिणार आपण? मग कोणी नाही बोलणार. पांडे. हा हा बरोबर आहे ना? बरोबर आहे. सूत्रामध्ये टाकलं त्यांनी. 1 नंबरला फार नाही वापरू शकत, त्या ठिकाणी वापरायचा दुसरा पर्यायी शब्द किती. कंटिन्यू. आवडू लागला तो खेळ मला उद्गार चिन्ह. सोपं आहे. जरा पुढे जाऊया आपण. विकासजी चष्मा नाही आणला रे, दिसतंय ना? कोणी? राहू दे ना, नंतर बोलू आपण. बोला. ए मी इथं बोट ठेवलं, तू इथं